जय जय श्री स्वामी समर्थ. अध्याय 7वा. कथासार. अक्कलकोटच्या राजेसाहेबांना श्री स्वामींविषयी विलक्षण भक्ती होती. ते नित्य श्री स्वामी सेवेत मग्न असत. राजेसाहेब धार्मिक वृत्तीचे होते. त्यांना वेदांत श्रवणाविषयी आवड आणि आस्था होती. या कारणाने त्यांनी हेरळीकरांसारख्या विद्वान शास्त्री बोवांना वेदांत पाठ मार्गदर्शक म्हणून वेतनावर ठेवले होते. त्या काळी मुंबईस वेदांतावर जाहीर व्याख्यान करणाऱ्या विष्णुबुवा ब्रह्मचारी यांना बराच बोलबाला होता. परधर्म प्रचारकांना वादविवादांमध्ये हरवून त्यांनी हिंदू धर्माविषयी प्रभावी भाषणे करून जनमानसात रुची उत्पन्न केली होती. त्यांची कीर्ती अक्कलकोटपर्यंत येऊन पोहोचली तेव्हा राजेसाहेबांनी त्यांना आमंत्रित केले. विष्णुबुवा अक्कलकोटास आले आणि त्यांनी राजवाड्यामध्ये वेदांतावर प्रवचने व व्याख्याने देण्यास प्रारंभ केला. त्यांचे अभ्यासपूर्ण विवेचन ऐकून सर्वजण आनंदले. या विष्णुबुवांनी पुढे श्री स्वामींची भेट घेतली. मात्र श्री स्वामींविषयी ते भोंदू साधू असावेत या भावनेने फारसे स्वारस्य दाखवले नाही. त्यांच्या मनात श्री स्वामींच्या अवतारीत्वाबद्दल विकल्प आला. त्याच रात्री त्यांना स्वप्नामध्ये असंख्य महाविषारी विंचू आपल्याला दंश करण्यासाठी येत असल्याचे दृश्य दिसले आणि भयाने त्यांची बोबडी वळली. दुसऱ्या दिवशी विष्णुबुवांची भेट श्री स्वामींशी झाली असता स्वामींनी हसून त्यांना रात्री पडलेल्या स्वप्नाची आठवण करून दिली. श्री स्वामींचे अंतर्ज्ञानित्व जाणून विष्णुबुवांना पश्चाताप झाला आणि ते श्री स्वामी चरणी शरण गेले. अभिमानरहित झालेले विष्णुबुवा पुढे श्री स्वामी कृपेने ब्रह्मपदी आरूढ होण्यास योग्य ठरले. आता आपण 7वा अध्याय संस्कृत भाषेमध्ये बघूयात. सप्तमोऽध्यायः. श्री गणेशाय नमः. जय जयाजी निर्गुणा, जय जयाजी सनातना, जय जयाजी अघहरणा, लोकपाला सर्वेशा. आपुल्या कृपेन करोन अल्पवर्णिले आपुले गुण. श्रोती द्यावे अवधान, श्रवणी आदर धरावा. अक्कलकोटी मालोजी नृपती, समर्थ चरणी जयांची भक्ती. स्वहस्ते सेवा नित्य करीती, जानोनी यती परब्रह्म. वेदांत आवडे तयासी, श्रवण करीती दिवस निशी. हिरळी कराधिक शास्त्रांसी, वेतने देऊनी ठेविले. त्या समयी मुंबापुरी विष्णुबुवा ब्रह्मचारी, प्राकृत भाषण वेदांतावरी करुणी लोकाम उपदेशिती. कैकांचे भ्रम दवडिले, परधर्मोपदेश काम जिंकिले. कुमार्गवर्ती यांसी आणिले, सन्मार्गावरी तयांनी. त्यांसी आणावे अक्कलकोटी, हेतू उपजला नृपा पोटी. बहुत करोनी खटपटी, बुवांचे शेवटी आणिले. नृपा आवडे वेदांत, बुवा त्यांत पारंगत. भाषणे श्रोत यांचे चित्त, आकर्षुनी घेती ते. रात्रंदिन नृप मंदिरी, वेदांत चर्चा ब्रह्मचारी. करीती तेने अंतरी, नृपती बहु सुखावे. अमृतानुभवादी ग्रंथ आणि ज्ञानेश्वरी विख्यात. कित्येक संस्कृत प्राकृत वेदांत ग्रंथ होते ते. त्यांचे करुणी विवरण संतोषित केले सर्वजन. तया नगरी सन्मान बहुत पावले ब्रह्मचारी. ख्याती वाढली लोकांत, स्तुती करीती जन समस्त. सदा चर्चा वेदांत राजगृही होत असे. जे भक्त जनांचे माहेर, प्रत्यक्ष दत्ताचा अवतार. ते समर्थ यतीश्वर अक्कलकोटी नांदती. एके दिवशी सहज स्थिती, ब्रह्मचारी दर्शना येती. श्रेष्ठ जन सांगाती, कित्येक होते तयावेळी. पहावया यतीचे लक्षण, ब्रह्मचारी करीती भाषण. काही वेदांत विषय काढून प्रश्न करीती स्वामींसी. ब्रह्मपद तदाकार, काय केल्याने होय निर्धार. ऐसे ऐकोनी सत्वर यतिराज हांसले. मुखे काही न बोलती, वारंवार हास्य करीती. पाहुनी ऐशी विचित्र व्रती, बुवा म्हणती काय मनी. हा तो वेडा संन्यासी, भुरळ पडली लोकांसी. लागले व्यर्थ भक्तीसी, याने ढोंग माजविले. तेथोनी निघाले ब्रह्मचारी, आले सत्वर बाहेरी. लोकां बोलती हास्योत्तरी, तुम्ही व्यर्थ फसला हो. परमेश्वर रूप म्हणता यती, आणि करिता त्याची भक्ती. परी हा भ्रम तुम्हां प्रती, पडला असे सत्यची. पाहुनी तुमचे अज्ञान, याचे वाढले ढोंग पूर्ण. वेदशास्त्रादिक ज्ञान, यांते काही असेना. ऐसे ब्रह्मचारी बोलोनी,
पातले आपुल्या स्वस्थानी विकल्प पातला मनी स्वामीसी तुच्छ मानिती नित्य नियम सारोन ब्रह्मचारी करीती शयन जवळी पारशी दोघे जण तेही निद्रिस्त जाहले. निद्रा लागली बुवांसी लोटलिया काही निशी एक स्वप्न तयांसी चमत्कारिक पडलेंसे आपल्या अंगावरी वृश्चिक एकाएकी चढले असंख्य महाविषारी त्यांतून एक दंश अपना करीत असे. ऐसे पाहुनी ब्रह्मचारी खडबडोनी उठले लवकरी बोबडी पडली वैखरी शब्द एक न बोलवे जवळी होते ते पारशी जागृती आली तयांसी त्यांनी धरुणी बुवांसी सावध केले त्यावेळी हृदय धडाधड उडू लागले घरमे शरीर झाले ओले तेव्हा पारशांनी पुसले काय झाले म्हणोनी मग स्वप्नींचा वृत्तांत तयांसी सांगती समस्त म्हणती यांत काय अर्थ ऐसी स्वप्ने कैक पडती असो दुसऱ्याच दिवशी बुवा आले स्वामीपाशी पुसता मागील प्रश्नासी खदखदाम स्वामी हासले मग काय बोलती यतीश्वर ब्रह्मापद तदाकार होण्याविषयी अंतर तुझे जरी इच्छित असे तरी स्वप्नी देखुनी वृश्चिकांसी काय म्हणून भ्यालासी जरी व्रथा भय मानितोसी मग ब्रह्मपद जानसी कैसे ब्रह्मपद तदाकार होणे हे नवे सोपे बोलणे यासी लागती कष्ट करणे फुकट हाता नयेची भुवां प्रती पटली खून धरिले तत्काळ स्वामी चरण प्रेमाश्रूंनी भरले नयन कंठ झाला सद्गदित तया समयापासूनी भक्ती जडली स्वामी चरणी अहंकार गेला गळोनी ब्रह्मपदा योग्य झाले स्वामी चरित्र महासागर त्यांतुनी मुक्ते निवडूनी सुंदर त्यांचा करुनियाम हार अर्पी शंकरा विष्णू कवी इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा परिसोत भाविक भक्त सप्तमाध्याय गोडहा श्री राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थार्पणमस्तु